नमस्कार. आपण पाहत आहात आपला भारत न्यूज. मी रवींद्र थोरात. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि तातडीची बातमी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज 3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बारवी धरणाचा पाणीसाठा तब्बल 90.99% इतका झाला आहे. धरणाची पाणी पातळी 71.64 मीटर असून धरणाची उत्सारित पातळी 72.60 मीटर आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढू शकतो आणि त्यामुळे बारवी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बारवी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होईल. त्यामुळे आसनोली, सांदपपाडा, पिंपळोळी, सागाव, पाटीलपाडा, पादिरपाडा, कारंद, मोऱ्याचा पाडा, सोन, रहाटोली, आघानवाडी, फणसवाडी, वाकडेची वाडी तसेच नदीकाठच्या इतर गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाणे, पोहणे तसेच वाहत्या पाण्यात प्रवेश करणे टाळावे. पर्यटकांनीही नदी परिसरात जाण्याचे टाळावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी बारवी धरण नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून मदतीसाठी 750 78 345 04 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, सुरक्षित रहा आणि अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा आपला भारत न्यूज.